लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये सोयाबीन शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। लातूर जिल्ह्यातले शेतकरी प्रामुख्याने सोयाबीन या पिकावर अवलंबून असतात, कारण 4 पैसे देणारं हे पीक आहे आणि त्या पैशातून दसरा दिवाळी देखील साजरी केली जाते, मुलांचं शिक्षण केलं जातं। मात्र भरोशाच्या या पिकानं यावर्षी दगा दिलेला आहे असं म्हणण्यापेक्षा निसर्ग कोपलेला आहे पूर्णपणे। सोयाबीन जर आपण पाहिलं तर हाताने जर आपण उपटलं तर अशा पद्धतीनं हातामध्ये येईल अशा प्रकारची स्थिती आहे। म्हणजे एवढं पाणी आहे, अतिवृष्टी होऊन 7-8 दिवस जरी उलटले असले अशा कोणत्या भागामध्ये, तर त्या भागामध्ये देखील हीच अवस्था आहे, कारण सगळ्या शेतामध्ये चिखल आहे। सोयाबीनची नासाडी जी आहे ती सुरुवात झालेली आहे। आपण जर शेंगा जर लक्षात घेतलं तर ह्या शेंगांमध्ये काही दम राहिलेला नाही। ह्या शेंगा आता उन्हानं फुटायला लागलेल्या आहेत आणि ह्याची पुन्हा म्हणजे पेरणी म्हणजे ती जमिनीमध्येच फुटेल अशा प्रकारची स्थिती आहे। मुख्यमंत्र्यांनी लातूरचा दौरा करून शेतकऱ्यांना आश्वासित केलेलं आहे। विरोधी आता उद्धव ठाकरे देखील थोड्याच वेळामध्ये लातूर ग्रामीणमधल्या काटगाव तांदुळवाडी भागाचा दौरा करतात, शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत। आपल्यासोबत पवार दाम्पत्य आहे, शेतकरी कुटुंब आहे। मला सांगा काय अवस्था झाली शेतीची आता? अवस्था काय, आता पाण्यानं सगळं गेलं ना, काय राहिलं नाही साहेब। आता करायचं काय आम्ही त्याला? आम्हाला काहीतरी कुणी काय शासनानं मदत करावी, आम्हाला काही 50,000 रुपये एकरी द्यावं। ही आमची अपेक्षा। मग हे लोकांचं घेऊन बी पेरलं कोळपण ही जर आज त्याला 50,000 रुपये हेक्टरी झाला। आता द्यायचं कशानं? द्यायचं काही नाही, म्हणून आता बसलो आम्ही। काय करावं लागेल नाही आता, याच्याला विलाज काही नाही आमचा। म्हणजे तुमच्या भागामध्ये इकडे नदी नाही, मोठा ओढा नाही, तरी देखील नुकसान झाले? नुकसान झाली, ओढा आहे, नदी नाही, काही नाही, एवढी नुकसान झाली। पाऊसच पडला तसं बक्कळ। काय करावं? 1.5 महिना दिवस झालं पाऊस आहे, कमी नाही ना काय नाही, बसाईना ना उठाईना गेलं। काय करावं काय आता आम्ही? म्हणजे विशेष आहे की ह्या भागामध्ये नदी ओढा किंवा मोठा स्रोत नाही ज्याच्यामुळे शेतामध्ये पाणी घुसलेलं असेल। मात्र जर आपण लक्षात घेतलं तर मोठी अतिवृष्टी झाली, सलग पाऊस झाला आणि म्हणून शेतीची ही सगळी ढगफुटी झाली, काहीच राहिलं नाही। परवा दिवशी ढगफुटी झाली, काल ढगफुटी झाली, घरात पाणी गेलं, डबा मारून इथं बसला तरी पाणी मध्ये चाललंय घरात। काय काय करावं लागेल? गावात राहता येत नाही आणि शेतात आलं तर शेतात देखील पाणी आहे। शेतात देखील पाणी आहे। आम्ही डबा मारून राहिला राहणार 15 दिवसाला पाणी मांडायत काय आमच्या दरवाजा पुढे, आम्ही बाहेरच येता येईना झाले। कसं करावं कसं नाही, रानात बी यायला येणार, घरात बी बसायना, जनावरं मराले तर 2-3 आहे तर ते लेकरं बाळ बी काय काम करायना, धंदा करायना, लोकांचं उपसून बी भरण केलेलं आहे। कशाने द्यायचं आम्ही? आता 10-12 एकर रान आहे, तेवढं गेले आमचं, कशाने द्यायचं आम्ही? आम्हाला एवढी तरी मदत करावी, आता 50,000 तरी उभं द्यावे आम्हाला, एकरी तरी द्या। आमचं इरीन तरी फिटल, आमच्या लेकराचे लग्न जमले 2, आम्ही करायचं कसं? शेत गेलं नाची नाव, आता काय करायचं आम्ही? आम्ही बघावं आता रानात जे आलं काही नाही, घरी गेलं काही नाही, आता कसं करायचं आम्ही? कसं भागवायचं? कसं कुटुंब आम्ही चालवायचं? 20 माणूस आहे आमच्या घरात, कसं भागवायचं आम्ही? काय वाटतं की सरकार जी काही मदत सरकारनं जाहीर केली आहे 10-5 हजारांनी काही भागल वाटतं? नाही 10-5 हजार कसं भागते साहेब? ह्याला पण एकरी कमीच कमी 25,000 रुपये खर्च झाला आहे। एकरी ट्रॅक्टरचे पैसे, कोळपणाचे पैसे, बियाचे पैसे, हे कसे द्यायचे? पुन्हा खात द्यायचे कसे? अहो हे काय करत आम्ही पहिले इथं कधी उसला येत होता, कॅनलला पाणी येत होतं, साहेब वाढले तसं ते कॅनलचं पाणी बी बंद झालं। मग काय करायचं काय? त्यावेळेला प्रकल्प भरले नव्हते म्हणून पाणी सुद्धा येत नव्हतं। अहो येत होतं, वर येत आहे, खाली पाणीच येत नाही, वरचे लोक पाणी वरले पाणीच लोक येऊ देत नाहीत। काय करायचं काय? आम्ही मोठी मदत झाली पाहिजे, किमान 50,000 रुपये एकरी मदत झाली पाहिजे। एकरी 50,000 रुपये दिले पाहिजे, 25,000 रुपये एकरी खर्च झालाय साहेब। ही अवस्था आहे लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची। आपण जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातल्या 10 तालुक्यांमध्ये पूर्णपणे शेती जी आहे ती अतिवृष्टीच्या तडाख्यामध्ये सापडलेली आपल्याला पाहायला मिळते। सोयाबीनची शेती जी आहे ती पूर्णपणे अशी चिखलमय झालेली आहे, शेतांमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि पाऊल जर ठेवला तर म्हणजे पाय मध्ये जाईल अशा प्रकारची स्थिती आहे। आणखी किमान 1 महिना या शेतांमध्ये पाऊल ठेवता येईल किंवा ही सोयाबीन काढून फेकता येईल अशी स्थिती नाही आहे, त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेले आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरामन अनिकेतसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।